नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे 10वी 12वी नंतर सरकारी नोकरीची संधी. आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे. स्वागत आहे सर. नमस्कार. नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे हे गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे या शहरात भव्य शाखा असून गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 6000 पेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत अकॅडमीच्या माध्यमातून सरकारी नोकरीला रुजू झालेले आहेत. चला तर आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूयात. तर सर, नुकतेच 10वी 12वीची परीक्षा झालेली आहे, रिझल्ट अजून यायचा आहे. तर हा जो काही मधला काळ आहे, मधला पिरियड आहे, तो विद्यार्थ्यांनी कसा युटिलाइज केला पाहिजे? ज्यावेळेस 10वी किंवा 12वीचे पेपर संपतात तेव्हा विद्यार्थ्यांना असं त्या ठिकाणी वाटतं की आता पुढे काय, पुढे करिअरच्या कोणत्या संधी आहेत, मी काय केलं पाहिजे, या विचारात विद्यार्थी असतात. तर विद्यार्थी मित्रांना माझा एक सल्ला असेल, या कालावधीमध्ये तुमचा सर्च वाढला पाहिजे की आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी केल्याने आपलं भविष्यामध्ये आपल्या ज्या नोकरीच्या संधी असतील किंवा स्वतःच्या करिअरच्या संधी असतील त्या उघडतील, त्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनी या वेळेमध्ये जे 2 ते 3 महिने असतात थांबून चालणार नाही. प्रत्येकाने योग्य वेळी डिसिजन घेणं गरजेचं आहे, कारण वयोमर्यादा इथून पुढे खरी सुरुवात होते. सरकारी नोकरी असेल किंवा कुठल्याही करिअरच्या संधी असतील याच वयानंतर सुरुवात होतात. म्हणून विद्यार्थी मित्रांना माझा सल्ला असेल की या कालावधीमध्ये तुमचा सर्च वाढला पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कोणते शिक्षण घ्यायचं आहे, त्या शिक्षणामधून आपण काय बनवू शकतो, यावरती जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे. आणि वेळ न घालवता मी तर एकच सांगेल, निकालाची वाट बघण्यात तुमचा वेळ त्या ठिकाणी वाया जातो आहे, तो न घालवता या 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याकडे त्या संधींची परिपूर्ण माहिती आणि आपण कामाला लागणं गरजेचं आहे, वेळेचा वापर करणं गरजेचं आहे. अगदी अगदी. आणि सर, 10वी आणि 12वी नंतर सरकारी साठी कोणत्या नोकरीच्या संधी आहेत सध्याच्या घडीला, काय सांगाल? ज्यावेळेस आपण 10वी किंवा 12वीचा विचार करतो तेव्हा सरकारी नोकरीच्या अनेक संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण 10वीचा विचार करूया. 10वी नंतर जर विद्यार्थी 16 वर्षाचा त्या ठिकाणी झालेला असतो, या वयामध्ये तो 11वी आणि 12वीचं शिक्षण घेतो. पण शिक्षणाबरोबर जर स्पर्धा परीक्षा केली तर त्याला वयाच्या 18व्या वर्षी त्या ठिकाणी नोकरी मिळते. वयाच्या 18व्या वर्षी तो चांगल्या पोस्टला त्या ठिकाणी पोहोचू शकतो, कारण हे 2 वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. या कालावधीमध्ये 11वी 12वी, त्यामध्ये तुम्ही कला शाखा असेल, सायन्समध्ये असेल किंवा वाणिज्य असेल, कुठल्याही शाखेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा याच वेळेमध्ये केली तर नक्कीच वयाच्या 18 ते 19 मध्ये आपल्या हातामध्ये जॉब असेल, कारण आपण 2 वर्ष वाया न घालवता स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण या दोन्हीची जोड घालतोय. आता 10वीच्या वरती आपण जर विचार केला तर 10वीच्या नंतर एनडीची संधी त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आहे, ज्या ठिकाणी आपल्याला अफसर बनण्यासाठी किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा त्या ठिकाणी अधिकारी म्हणून जाण्यासाठी ही संधी उपलब्ध होते. त्यानंतर नेव्हीमध्ये MR, SSR, एअरफोर्समध्ये S ग्रुप, Y ग्रुप, आर्मीमध्ये टेक्निकल, क्लर्क, नर्सिंग असिस्टंट यासारखे असंख्य पदं. त्यानंतर आपण रेल्वे विभागामधील त्या ठिकाणी नोकरीच्या संधी बघितल्या ज्या 10वी वरती असतात. यामध्ये सुद्धा विद्यार्थी सहज नोकरी मिळवू शकतात. फक्त गरज आहे आपल्याला योग्य शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आणि त्या ठिकाणी स्वतः करण्याची क्षमता असणं. दुसरे विद्यार्थी 12वी झालेले. आता 12वी झाले याचा अर्थ असा होतो वयाची 18 वर्ष त्यांची पूर्ण झालेली आहेत आणि वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आता आपल्याकडे कमी वेळ आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनचं शिक्षण चालू असतानाच स्पर्धा परीक्षा करणं. आणि 12वी झालेले विद्यार्थी 3 महिन्यात सुद्धा जॉब मिळू शकतात, 6 महिन्यात, कारण त्यांचं वय पूर्ण असतं. कुठलेही फॉर्म निघाल्यानंतर ते भरू शकतात. आता जे 12वीचे विद्यार्थी त्या ठिकाणी 12वी झालेले ते पोलीस भरती देऊ शकतात. त्यानंतर जिल्हा परिषद असेल, खादी ग्रामोद्योग असेल, सहकार पणन असेल, मंत्रालयातील जागा असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या जागा त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असतात. मला विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की 10वी किंवा 12वी आपण झालात तर त्या शिक्षणाबरोबर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कंटिन्यू जो करतो, रेग्युलर जो असतो, त्याचा निकाल येतो. आजच्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचे आहे. अगदी. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या
प्रेक्षकांसाठी मला विचारावं असं वाटतं की केंद्र शासनातील भरती प्रक्रियेबद्दल थोडं सांगाल, म्हणजे एकंदरीतच त्याचं वय किंवा शिक्षण काय अटी आहेत, अभ्यासक्रम कसा असतो? ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा विचार येतो तेव्हा दोन गोष्टी नक्कीच त्या ठिकाणी डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. एक, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासनाच्या नोकरी आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य शासनाच्या नोकरीची प्रक्रिया. जेव्हा आपण राज्य शासनाचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये निघणाऱ्या वॅकन्सी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतो. या जाहिराती महाराष्ट्रापुरत्या मर्यादित असतात. केंद्र शासनाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मध्ये त्या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स असेल, रेल्वे विभाग असेल, पोस्ट ऑफिस असेल, यासारख्या असंख्य स्टाफ सिलेक्शन असेल, स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून 2 ते 3 लाख पदं त्या ठिकाणी दरवर्षी भरली जातात. या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये विद्यार्थ्यांना जाण्याचं सर्वात मोठा संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत असते. जे विद्यार्थी दररोज स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी आहेत, ज्यांनी स्पर्धा परीक्षेला आपल्याला त्या ठिकाणी नोकरी मिळवण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे, त्यांनी नक्कीच केंद्र शासनाच्या त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे. बँकिंग क्षेत्र असेल, या सर्व परीक्षा त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मोडतात. आता मी हे सांगेल की ज्यावेळेस नेव्ही, एअरफोर्सच्या त्या ठिकाणी भरती होतात, वयाच्या 18 18.5 मध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवलेली आहेत. म्हणजे 12वीचा निकाल इकडे हातात पडतोय आणि इकडे सगळे नोकरीची संधी त्यांच्या हातामध्ये सिलेक्शन लेटर असतं. या पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असंख्य नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी तिकडे जाणं गरजेचं आहे. ओके, आता हे केंद्राचं झालं. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन भरती प्रक्रियेबद्दल पण सांगाल, त्यामध्ये एकंदरीतच वय, शिक्षण आणि अभ्यासक्रम कसा असतो? ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाचा विचार येतो तेव्हा आपण या भरती प्रक्रियेला सहज सोपी भरती प्रक्रिया म्हणून बघतो. कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस असेल, आत्ताच त्या ठिकाणी 18,000 पदांची त्या ठिकाणी जाहिरात निघालेली आहेत. विद्यार्थी मित्रांना आज मी सांगेल की ही जाहिरातीचे फॉर्म तुम्ही नक्की भरा. तुमच्याकडे अजून 4 ते 5 महिन्यांचा कालावधी पूर्ण भेटू शकतो. फॉर्म भरण्याची तारीख त्या ठिकाणी चालू होती. आता इथे जर तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर आत्ताच या घडीला तुम्ही तयारीला लागा, म्हणजे ती पण तयारी तुमची पूर्ण होते. 3 महिन्यात सुद्धा तुम्ही महाराष्ट्र पोलीस बनू शकतात. त्यानंतर आपण राज्य शासनाचा विचार करतोय तर वयोमर्यादा सर्व ठिकाणी 18 वर्षापासून सुरू होते. म्हणजे आपली 12वी झालेली आपण महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही परीक्षा देऊ शकतो. 18 ते 30, 32 त्या ठिकाणी आपल्या कास्टनुसार आपल्याला त्या ठिकाणी वयोमर्यादा भेटत असते. त्यानंतर MPSCचंही आपल्याला 18 नंतर ते 22 म्हणजे ग्रॅज्युएशन जर आपलं पूर्ण असेल तर तिकडेही आपल्याला जाता येतं. त्यामुळे वयामध्ये तुम्हाला 18 वर्षानंतर संधी चालू होते. 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतर सरकारी नोकरीच्या संधी चालू होतात. जे विद्यार्थी 12वी नुकतीच त्या ठिकाणी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी आतापासून जर तयारी केली तर त्यांच्यासाठी MPSC काही मोठी नाही आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये क्लास 3 लेवल, क्लास 2 लेवलच्या परीक्षा तर काहीच नाही आहे. एकदम सोपा सिलेबस असतो. फक्त गरज आहे त्या ठिकाणी थांबण्याची, करून दाखवण्याची. 2 वर्षाच्या आत तुम्ही त्या ठिकाणी तिथे नोकरीपर्यंत पोहोचू शकता जर मन लावून अभ्यास केला आणि योग्य नियोजन केलं तर. बरोबर. आणि सर, 10वी आणि 12वीला जेव्हा विद्यार्थी कॉलेज लाईफमध्ये असतात तेव्हा त्याच वेळेला ते स्पर्धा परीक्षांचं स्टडी करू शकतात का? हे पॉसिबल आहे का? आणि जर ते आहे तर ते कसं मॅनेज करायचं? खरं तर आज सगळ्या विद्यार्थ्यांना पडलेला हा प्रश्नच आहे. का? कारण असं आहे की 10वी किंवा 12वी नंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा करणार की झाल्यानंतर करणार? जर आपण 12वी त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 12वी केली आणि आपल्याला 90% पडले किंवा 100% पडले तरी आपल्या हातात डायरेक्टली कुठलीही नोकरी नाही. मुळात तुम्ही 12वीचा अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम दोन्ही सोबत जरी केला आहे आणि तुम्हाला तेवढीच टक्केवारी पडून इकडे स्पर्धा परीक्षा पूर्ण झालेली असते, म्हणून नेहमी वेळ वाया कधीच घालवायचा नसतो. 2 वर्ष खूप मोठे आहेत. 12वी करायची आणि तिथून जर तुम्ही स्पर्धा परीक्षा सुरुवात केली तर वयाच्या 21-22व्या वर्षी नोकरी मिळू शकते. आणि जर 11वी 12वी सोबत जर त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केली तर वयाच्या 18 ते 19व्या वर्षी नोकरी मिळू शकते. मी तर नक्कीच विद्यार्थ्यांना एक सांगेल, तुम्ही कुठलाही डिग्रीला असाल, डिप्लोमाला असाल तर स्पर्धा परीक्षेला तुम्ही दोन्ही मिळून सुद्धा करू शकतात. आणि जर ठरवलं तर 11वी 12वी सोबत जर स्पर्धा परीक्षा केली तर वयाच्या कमी वयामध्ये, सर्वात कमी वयामध्ये तुमच्या हातामध्ये नोकरी असू शकते. म्हणून नेहमीच माझा सल्ला असेल की दोन्ही गोष्टी सोबत करा, ज्यामुळे आपला वेळ वाचेल आणि आपल्या वयाच्या वेळेनुसार आपण कुठल्याही सरकारी नोकरीला पात्र असू शकू. ओके.
तर प्रेक्षकांना गरुड झेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे या शहरात भव्य शाखा आहेत. गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास अनेक म्हणजे 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरीत आता दाखल झालेले आहेत. गरुड झेप अकॅडमीचा 19 एकर परिसरात मैदानी लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका, हॉस्टेल, कॅन्टीन, जिम, शॉपिंग मॉल यासह अनेक सुविधा असून अनुभवी शिक्षक देखील या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या पाल्याचं उज्ज्वल भविष्य बघू शकता. यांच्या शाखा, नंबर सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच, तर त्याद्वारे तुम्ही आत्ताच यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की सरकारी नोकरी मिळवण्यासाठी किमान किती कालावधी लागू शकतो, तर ते पण जाणून घेऊयात सर. कालावधीचा जर विचार केला तर मी सांगेल, जर 12वीचा विद्यार्थी असेल, करणारा असेल, तर 6 महिन्यात सुद्धा नोकरी मिळवलेले विद्यार्थी मी बघितलेले आहेत. 1 वर्ष लागलेले विद्यार्थी बघितलेले आहेत, 2 वर्ष लागणारे विद्यार्थी बघितले, ज्यांना 3 पेक्षा जास्त वर्ष लागले ते पण बघितलेत. कालावधी हा विद्यार्थ्याच्या मानसिकतेवरती असतो की मला थांबायचं आणि मला मन लावून त्या ठिकाणी तयारी करायची आहे. पालकांचा सपोर्ट जर चांगला असेल, विद्यार्थी करणारा असेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये ब्रेक चालत नाही, म्हणजेच जर रेग्युलर अभ्यास करत असेल, खूप सुट्ट्या त्या ठिकाणी पडत नसतील, तर नक्कीच 1 वर्षाच्या आत सुद्धा त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळते. आणि मी सहसा विद्यार्थ्यांना नेहमीच एक सांगतोय, किमान 2 वर्ष तुमच्याकडे स्पर्धा परीक्षेला देण्यासाठी परिपूर्ण ठेवावे आणि मनामध्ये एक त्या ठिकाणी आपल्या ठाम पाहिजे की मला 2 वर्ष द्यायचे म्हणजे द्यायचेत. जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी कमीत कमी 3 वर्ष द्यायचेत. हे जर मानसिकता असेल तर नक्कीच 3 वर्षाच्या आत त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळते. आणि जे 12वीचे विद्यार्थी त्यांना 2 वर्षाच्या आत मिळते. काही विद्यार्थ्यांना खूप कालावधीही लागतो. त्या ठिकाणी असं म्हणता येणार नाही की 6 महिन्यातच नोकरी मिळते, 2 वर्षात मिळते. तो कालावधी लागण्यामागे विद्यार्थ्याची मानसिकता जबाबदार असते. पालक, विद्यार्थी, शिक्षक जर योग्य सहयोग ठरला तर माझ्या मते 12वीचा विद्यार्थी 2 वर्षात आणि 10वीचा विद्यार्थी 3 वर्षात नक्कीच जॉब मिळवतो. ओके, आता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेची पण नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या बाबतीत आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? खरं तर 10वीचे विद्यार्थी नेहमीच त्या ठिकाणी रेल्वेच्या जाहिरातीची वाट बघत असतात, कारण 10वीवरती सर्वात जास्त जागा त्या ठिकाणी निघतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, शहरी भागातील विद्यार्थी या जागेमध्ये जास्त लागतात. त्याचे कारण आहेत. कारण जागेंची संख्या लाखोच्या घरात असते. 50,000, 60,000, 1,00,000. आता ग्रुप डीच्या जागा असतात जिथं फक्त 10वी शिक्षण लागतं आणि 1 वर्षाचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी परिपूर्ण केलेला विद्यार्थी लागतो. तो नक्कीच रेल्वे त्या सेवेमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो, रेल्वेची नोकरी मिळू शकतो. ग्रुप डीची त्या ठिकाणी पोस्ट माझ्या मते ही क्लास 4ची पोस्ट त्या ठिकाणी क्लास 3, क्लास 4 हे काहीच अवघड नसतं, पण विद्यार्थ्यांनी ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि कुठलाही विद्यार्थी कुठल्याही शिक्षण चालू असताना सरकारी नोकरीमध्ये पात्र असतो. त्या विद्यार्थ्यांनी गरज आहे आपल्या मनाला त्या ठिकाणी ठाम ठरवण्याची आणि तयारी दाखवण्याची. ज्या जाहिराती निघत असतात, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आपण बघतो की आपल्याच माध्यमातून त्या ठिकाणी महिन्याला 2 महिन्याला कुठली जाहिरात पडत असते. स्टाफ सिलेक्शन सारख्या जाहिराती असतील आणि केंद्र शासनाच्या रेल्वे सारख्या जाहिराती असतील, या नेहमीच वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत. फक्त विद्यार्थी तिथं लागण्यासाठी मानसिकता त्या ठिकाणी ठाम असणारा असावा. ओके, सुरेश सर, मुलींना स्पर्धा परीक्षेत कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? खरं तर आता हा प्रश्नच राहिलेला नाही. मुलगा किंवा मुलगी हे समान झालेलं आहे आणि जे परीक्षा मुली देऊ शकतात तेच परीक्षा मुलंही देऊ शकतात. मुलांना ज्या संधी पूर्वी होत्या की काही भरतीमध्ये मुलींना त्या ठिकाणी जागा नसायच्या, जसं NDAच्या माध्यमातून मुलींना जाता येत नव्हतं, आता मुलीसुद्धा आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा ऑफिसर बनू शकतात, अधिकारी बनू शकतात. म्हणून तुम्हाला जाण्यासाठी सर्व संधी आहेत. एअरफोर्समध्ये त्या ठिकाणी मुली आहेत, नेव्हीमध्ये आहेत, आर्मीमध्ये सुद्धा मुली आहेत. त्यानंतर आता हे 2-3 क्षेत्र तुमचे राहिलेले होते, त्यामध्ये मुलींची संख्या वाढलेली आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे आपण केंद्र शासन आणि राज्य शासनाचा जर विचार केला, प्रत्येक जाहिरातीमध्ये मुलींना आणि मुलांना समान संधी आहेत. त्यामुळे आता भेदभाव राहिलेला नाही आहे आणि मुलींचा निकाल घेण्याचं प्रमाण त्या ठिकाणी सर्वात जास्त आहे. मुलांपेक्षाही मुली लवकरात लवकर निकाल काढतात, कारण एक मानसिकता असते की मुलगी कोणताही क्लास जॉईन केला असेल किंवा शिक्षण जॉईन केलं असेल ते रेग्युलर करते, गॅप नसतो, मध्ये ब्रेक तिथे पडत नाही किंवा सुट्ट्यांचं प्रमाण कमी असतं. यामुळे मुलींचंही त्या ठिकाणी शिक्षणामध्ये नोकरी मिळवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि मला तरी वाटतं मुलांच्या तुलनेत मुलींना कमी अभ्यास करून कमी मार्कांवरती मेरिट त्या ठिकाणी लागतात. आपण प्रत्येक मेरिट चेक करा, मुलींचे मेरिट कमी आहेत, त्यामुळे मुलींना तर जास्तीच्या संधी आहेत असं मी मानेल. ओके,
तर प्रेक्षकांना आमची ही चर्चा जी आहे ती अशीच चालू राहील. प्राध्यापक डॉक्टर S.S. सोनवणे यांच्यासोबत अजून मार्गदर्शन घेऊया, पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 10वी 12वी नंतर सरकारी नोकरीची संधी या विषयावर आपण प्राध्यापक डॉक्टर S.S. सोनवणे यांच्याकडून मार्गदर्शन घेत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर ब्रेकवर जाण्यापूर्वीच आपण स्पर्धा परीक्षेमध्ये मुलीसुद्धा मोठ्या प्रमाणात आता ट्राय करतात आणि मुलांनी इतकंच यश मिळवत आहेत. तर मुलींचं अंदाजे सक्सेस रेट काय आहे सांगू शकाल? ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा विचार येतो तेव्हा 100 मुली मागे ज्या ठिकाणी तयारी करणाऱ्या मुली असतात त्या 70 ते 80% त्या ठिकाणी नोकरी मिळवतात. याचं कारण असं आहे की मुलींचं मेरिटचं प्रमाण त्या ठिकाणी मुलांच्या तुलनेमध्ये 200 मार्काचा जर पेपर असेल, मुलांचं मेरिट 180 190 असेल तर मुलींचं 140 150 पर्यंत येतं. याचं कारण मुलींचं कॉम्पिटिशनचं प्रमाण कमी आहेत आणि सक्सेस रेशो त्या ठिकाणी जास्त आहे. आपण विद्यार्थिनीच्या त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेबद्दल बोलत असताना मुली जेव्हा स्पर्धा परीक्षेला सुरुवात करतात, आजपर्यंतचा मी बघितलेला निकाल त्या ठिकाणी डोळ्यासमोर येतो की मुली सक्सेस होण्याचं कारण एकच त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी रेग्युलर असणं, नेहमी सातत्य ठेवणं आणि स्पर्धा परीक्षेला पूर्णपणे झोकून देणं, ही जी भावना असते त्यामुळे मुलींचा त्या ठिकाणी निकाल घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ओके. आता गरुड झेप अकॅडमीबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा. इथलं रुटीन दैनंदिन कसं काय असतं आणि एकंदरीतच स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही कशी करून घेता याविषयी सांगाल? स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 2009 पासून गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून विविध विद्यार्थी सरकारी नोकरीवर पोहोचले. याच्या मागचं एकमेव कारण पालकांचा असलेला आमच्यावरती विश्वास आणि तेथील टीम जे शिक्षक असतात त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नियोजन. सकाळी 5 ते रात्रीच्या 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण नियोजन चालतं आणि यामध्ये इंडियाच्या परीक्षा असतील, आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या परीक्षा असतील, महाराष्ट्र पोलीस असेल, MPSCच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा असतील, वेगवेगळ्या परीक्षेचे वेगवेगळे वर्ग त्या ठिकाणी चालतात. 11वी 12वीचं शिक्षण त्यासोबत स्पर्धा परीक्षा हे योग्य नियोजन गरुड झेपच्या माध्यमातून त्या टीमने त्या ठिकाणी जे केलं आहे त्याच्याच माध्यमातून निकाल येतात. निकालासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक शिक्षक, विद्यार्थी, पालक, हा तिन्हीचा सहयोग घालण्याचं काम नेहमीच त्या ठिकाणी अकॅडमीच्या माध्यमातून होतं आणि मला तरी वाटतं हा निकाल विद्यार्थ्याच्या मेहनतीमुळे त्या ठिकाणी येतो. जे करणारे विद्यार्थी असतात अकॅडमीत आल्यानंतर पहिल्या दिवशी जे स्वप्न बघतात आणि शेवटी ते पूर्ण करतात, त्या विद्यार्थ्यांनी ते करून दाखवलं आहे की मी गेल्यानंतर मी नोकरी घेतल्याशिवाय परत जाणार नाही. हा विश्वास ज्यांना असतो ते नक्कीच गरुड झेपच्या माध्यमातून सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करतात. एकंदरीत जिद्द असणं पण महत्त्वाचं आहे. सर, आता नुकतंच 10वी आणि 12वी परीक्षा दिलेले जे विद्यार्थी आहेत, जे त्यांचे पालक आहेत, त्यांना तुम्हाला जाता जाता काय मेसेज द्यायचा? 10वी 12वीचे विद्यार्थी आणि त्या पालकांना मी एकच सांगू इच्छितो की आता आपल्या निकालाला जूनपर्यंतचा कालावधी म्हणजे किमान 2 महिने 1.5 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीला आपण त्या ठिकाणी वाया घालवू नका. आपल्या मुलाला काय करायचं आहे, कोणत्या संधी त्याच्यासाठी चालून येणार आहेत, शिक्षणामध्ये तो शिक्षणाबरोबर काय करू शकतो आणि वयाच्या 18 ते 19 मध्ये कोणती नोकरी मिळेल यासाठी तो जाईल, याची तुम्हाला त्या ठिकाणी शाश्वती त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे आणि नक्कीच तुम्ही तिथं पोचू शकतात. पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घ्या, एकदा बघा तिथे काय आहे, कोणकोणत्या संधी आहेत आणि विद्यार्थी काय काय करू शकेल यावरती जर तुम्ही सर्वे केला, प्रत्यक्ष भेटलात तर नक्कीच योग्य निर्णय तुम्हाला घेता येईल. आपण ज्यावेळेस कोणती माहिती घेतो तेव्हा चांगले अधिकारी असतात आपल्या जिल्ह्यामध्ये असतील, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, IPS अधिकारी, यांना माहीत असतं की त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या स्पर्धा परीक्षेमध्ये कोणते विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत, ते कशा माध्यमातून झालेत, त्यांची माहिती आपण त्या ठिकाणी कलेक्ट करा. ज्यातून विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तो तिकडे जाऊ शकतो का हे त्यांना कळेल आणि विद्यार्थ्याची मानसिकता बनवणं हे पालकांचं कार्य आहे. जेव्हा विद्यार्थी सगळं बघेल त्या ठिकाणी त्याच्यासमोर असणारे विद्यार्थी त्यांना दिसतील, नक्कीच विद्यार्थी कामाला लागेल आणि त्यातून निकाल हा त्याच्या हातामध्ये येईल. मी पालकांना दुसरी गोष्ट सांगेल, आता तुमच्याकडे खूप कमी कालावधी राहिलेला आहे. जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो आणि सरकारी नोकरीचा विचार करतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की योग्य वेळी डिसिजन झाली पाहिजे, योग्य वेळी आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे. अगदीच तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
तर प्रेक्षकांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण 10वी-12वी नंतर सरकारी नोकरीची संधी कशी आपण मिळवू शकतो यावर गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे यांचं मार्गदर्शन घेतलं. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे या शहरात भव्य शाखा असून सध्या गरुड झेपमध्ये हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी ही सरकारी नोकरीमध्ये दाखल झालेले आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही सुद्धा इथून मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिसतात त्याद्वारे तुम्ही यांना संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी 24 तास.